कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम नेपाली छत्रपती संभाजीनगर हा आश्रम तालुका नांदगाव जिल्हा नाशिक गाव लोढा या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। लोढा ग्रामस्थ ही ज्ञानमय शिदोरी ग्रहण करत आहे। 75% हे सर्व गाव उद्देश आहे। जुनी परंपरा या गावात आहे। साधू संत जास्त करून अटनकरणे या ठिकाणी थांबतात। विधीवर असणारे वैरागी साधू या ठिकाणी येऊन त्यांना मार्गदर्शन करतात। हा तर आमचा जो सत्संग आहे हा एकत्रित येण्यासाठी आहे। शिदोरी एकत्रित खाऊन ज्ञानमय शिदोरी कशी ग्रहण करावी हे या ठिकाणी आपल्याला कळतं। पण शेवटी आपल्यालाही झाडाखाली जायचं आहे हे लक्षात घेऊन आपल्याला पुढची शिदोरी बांधायची आहे। आणि म्हणून आश्रमामध्ये कसं वर्तन करायचं, कसं राहायचं, हा आश्रमामध्ये राहत असताना सुद्धा एकमेकाविषयी द्वेष मत्सर एखाद्याचा व्यापार कसा काढायचा, त्याची चुकी कशी लक्षात आणून द्यायची, असे डावपेच जसे घरी असतात ना, मोठ्या सुनबाईच्या हातात चाव्या असतात, मधवी तिच्यापेक्षा हुशार असते पण चाव्या तिच्याकडे नसतात। लहान तर लहानच असते, ती दोघीकडनं बोलत असते। पण मधवीला वाटतं माझ्या हातात असं मला लिहिता वाचता येतं, तुला काही येत नाही परंतु ती इमानदार असते। हाच तो फरक आहे मित्रांनो। माणूस इमानदार असला की सगळं आपल्या जवळ येतं। माणूस डोक्याने हुशार असला तर त्याला अर्थ नाही, पण माणूस डोक्याने हृदयाने प्रेमळ असला की अर्थ तो परमार्थ होऊन जातो, स्वार्थ राहत नाही। म्हणून आश्रमात घडलेली एक कथा, एक स्मृती आपल्याला बघायची आहे। माय भट्टासु अनायनी मारंबासले सहकरणी तथा जाया वाकारे अंतु निष्कंतय काढणे। माहीम भट्टाकडे व्यवहार होता।
आसू म्हणजे मार्गातला सर्व व्यवहार, भांडार हे माहीम भट्ट सांभाळायचे. पण एक दिवस काय झालं, माहीम भट्टाने मापून ठेवले असं म्हणजे रोजच मापून ठेवायचे. कारण कोण कसं आहे काय सांगता येत. मार्गात आले, कपडे घातले, आपल्याला तर दिसतात चांगले आहेत, पण कोणा मनातलं आपण काय ओळखू शकतो. हे विड्यावरचे घेईल का बाबाच्या विड्यावरचे घेईल, का बाबाची पिशवीच पळत, का बाबातल्या पिशवीतले काढून घेईल, काय खरंय कोणाचं. पण ज्याचं काहीतरी खरं असतं म्हणून त्याच्याकडे ठेवलेलं असतं. तसं माहीम भट्टाकडे ठेवलेलं आहे ते सर्व. परंतु तिथेही काहीतरी होत, देवाच्या सन्निधानात होत. हातात खूप अवघड आहे. फायदा म्हणून सत्याची वही सांभाळणारे ते शेवटी म्हणतात सत्याची वहीच सापडणार. खूप अवघड आहे. पण ज्याच्याकडे स्पष्ट लिखाण आणि स्पष्ट अर्थ आहे, स्वार्थ नाहीये, तो म्हणतो अर्ध्या रात्री कधी बोलवा मी तयार आहे. तेव्हाच तो टिकतो मित्रांनो. पण कितीही काही झालं, वही नाही सापडली तरी लोकांनी सत्य केलेच, बंद नाही केले. फक्त वही कोणाच्या हातात द्यायची हे खालीवर जातात. सरक बाजूला, नखरे करतोस का, जाय मग करतो, नाही हवा दे तुला. ज्याला टिकवणं झालं तो टिकवतो, असा प्रकार आहे. तसं माहीम भट्टाकडे हे सगळं केलेलं आहे भांडार. परंतु माहीम भट्टातल्याही त्या पिशवीमधून 2 आसू गायब करून टाकले. देवाच्या सन्निधानात पाहिलं. मग जो माहीम भट्टाची खोली साफ करत होता, झाडून गाळत होता, माहीम भट्टाने एक दिवशी मार्गासमोर सांगितलं, 2 आसू माझ्यावाले चोरीला गेले निमित्तीचे. कोणी घेतले ते सांगा लवकर, नाही ते आणून ठेवा. कोणाचं नाव घेणार नाही आम्ही. आणून ठेवा, तुमची इज्जत राहील. एखाद्याने घेतले त्याला अभिलाष संचरला किंवा प्रसवही असतो कोणाचा. प्रसव असतो की त्यांनी चोराला, आणि तो प्रसव भाजल्याशिवाय, पूर्ण झाल्याशिवाय तो थांबत नाही. हा प्रकार असतो. मिरची भाजल्याशिवाय फुटत नाही, माहितीये तुम्हाला. भाजली आणि नाही फुटायला लागली ती काही उलथण्याने दाबी ती. ठेसा करताना तुम्ही कशी वाजती, फटकन दिसते. तुम्ही नाही भाजले ना तरी भाजून तुम्हाला फोडणारच आहे. तसा प्रसव भाजत असतो. प्रसव भाजला, आपल्या लक्षात आलं की क्षमा मागितली पाहिजे, जशी माहीम भट्टाने मागितली. चुकलं माझं, मी अन्यथा भावलं. शेवटी सगळ्यांना हात जोडले मार्गमंडळीला. हवामध्ये माणूस असतो तेव्हा काही गोष्टी लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण आता शेवटच्या अवस्थेला असतो तेव्हा मात्र माणसाला असं वाटतं आता बस, सगळ्यांना क्षमा मागून जाईल. आणि म्हणून माहीम भट्टाने आळ घेतला. कोण जाता म्हणे, इकडे कोण पुसतं, कोण झाडून काढतं. ज्याला उमरा आत येण्याची परवानगी नाही ते थोडंच नेणार आहे. म्हणजे नाव नाही घेतलं, आपण म्हणतो की नाही, चोरी झाली आपल्या घरात तर कोण येणार आहे,
दारचे लोक थोडंच आले, घरातलेच आहेत. सांग फटकन कोणी घेतलंय, ते म्हणतं मी नाही, ते म्हणतं मी नाही, ते म्हणतं मी नाही, हे म्हणतं मी नाही. मग हे म्हणतोय बघ माझ्या खिशात होते, धुणं धुतानी घेतले का सांग फटकन, नाही तर माझ्या लक्षात आलं ना मग फटकेचे. नाही नाही मी नाही घेतले म्हणजे. एखादा स्वार्थी माणूस इथपर्यंत येऊच तर सोडत नाही, धरूच तर सोडत नाही. हे सांगितलं ना, तसं भाजूच तर, त्याला धरून आणून सर्वांसमोर बेइज्जत करूच तर तो त्याच्यावाला स्वभाव सोडत नाही, त्याचा प्रसव असतो. मागील देही मार्गामध्ये असताना देवासमोर, देवाच्या सन्निधानात असताना त्यांनी ते केलेलं असतं. जैसा मार्तंड देवाच्या सन्निधानात असणारा बाईसाचा भासा, बाईसा मार्तंडाचा अभिमान घेते. बाई बाबा, त्या मार्तंडाला काही गोमट करतच नाही म्हणे तुम्ही, काही गोमट होऊन जाऊ दे ना याला, काय व्यापार सांगा त्याला, विचार आपल्या जवळ राहतो, सेवादास्य करतो, आपलं ऐकतो. देव म्हणले जसा तसा करत नाही ना, नाही तर त्याला गोमट काय आम्ही देणार नाही का, म्हणजे सांगा बरं कसा करत नाही. बाईसाला अभिमान, मार्तंडाचा अभिमान असतो त्या कांद्याचा. तो जर आपल्याला किचन मध्ये थोडस आलू आणून देईल, मिरच्या आणून देईल, पाणी आणून देईल, तिला असं वाटतं बाबा काय पोरग कामाचं आहे. पण बाई फोडणी देत असताना तो हळूच कोणी शेंगदाणे काढून घेतो, हे तिला पुढे कळत. इतका खतरनाक होता. फक्त बाई पुरतं व्यवस्थित काय पाहिजे ते सांगत जा, पाणी गिनी आणायचं असेल ना मला सांगत जा. तिला वाटतं वावा मार्गामध्ये काय पोरगा हुशार आहे, किती काम करतो, तिला अभिमान आला. आणि मग बाईसा म्हणायला लागली देवाला, मार्तंडाला काही गोमट करा ना. ठीक आहे म्हणे. देव म्हणले मार्तंडा, तुम्ही गावामध्ये भिक्षा मागून या, अनेक संपदा, तुमच्यावाले रोग येथून नासून टाकला. आता गोमट करायचे ना. आता मार्तंडच होता. तो दंड झाला तरी चालेल, मार खाणार तरी सोडणार नाही. म्हणूनच मार्तंड, मार दंड द्या तरी माझा स्वभाव मी सोडणार नाही. गेला बाबा भिक्षाला. देव म्हणले भिक्षा मागून आणा, एका घरची भिक्षा आणणार बरं का, एकाच घेऊन मागून आणता नामाला देतात. तसं नाही, गावाची शोधणी करा, जिथं निषेध आहे त्या घरी जाऊ नका. गेला गावात भिक्षाला. हो म्हणे महाराज, मग उदास भिक्षा करून आणतो म्हणे मी, मुद्दामून कोणाच्या घरी जाणार नाही, कोणाला मुद्दामून मागणार नाही म्हणे. एकाने भरपूर तरी तर आणणार नाही, सगळ्याला घडलं पाहिजे म्हणून सगळ्याच्या घरी जाईल. ठीक आहे, गेला मार्तंड भिक्षाला. कलाकार किती म्हणून तिला सांगतोय, कारण देवाच्या सन्निधानात पण किती कलाकार होते. आता नाहीये ती काही सांगावे असं. 100 बेडकर एक होते कसले, ते आता सांगायला वेळच नाही. लीळा चरित्र जर ऐकलं ना, आपलं चरित्रच बदलतं. म्हणून ते रोज ऐकत जा. गेला भिक्षाला. गेल्यानंतर त्या गावात गेला, मग त्याला आठवलं इथं आपली मामी राहते. हा मामीच काय मग काय उगाच काय, पण या टायमाला काम येईल मामी. गेला
सांगितलं देवाने, बघा आम्ही आलो असं कोणाला सांगायचं नाही, कारण देवाला सांगितलं की बस माल भेटतोच. खरं नाही पण अजून भिक्षाला जरा टाईम आहे. तितक्यात मामीच्याच घरी गेला. आता मामीच्या घरी गेल्यानंतर मामी भाविकच होती. आता मामीच ती बोलवलं, या या या. देव आले काय? देवाने सांगितलं सांगायचं नाही, चुप. नाही बोललं आणि आपल्याला कोणी बोललं देव आले काय, आणि जर माणूस गत झालं पुढचा समजून जातो काहीतरी कारण आहे, याचा अर्थ देव आले वाटत. पण हा हो म्हणणार नाही म्हणणार, चुप. आणि मग तिला वाटलं नक्की देव आलेच का नाही, सांगा ना झाला. तर मामीनं तिचा आदर केला, मस्तपैकी पाय घेत घेतले व्यवस्थित, पाणी गरम करायला ठेवलं आणि आंघोळ करा. त्याला तर बरंच झालं ना, स्नान घेऊन गेलो मस्तपैकी, थोडा आळस निघून गेला. भिक्षाला जायचं, भिक्षा मागून आणा, तुमचे रोग नाहीसे करू देवाने सांगितलं. तुमची कलाकार किती पा, पण भिक्षाला अजून जायचं. आणि मग स्नान केलं, हा थोडासा बाजा झोपून गेला. टाइम झाला काय ना, त्याला जावाच वाटत नव्हतं. मामी टाइम झाला, काही पाणी भात आहे का? मग आहे ना. मग मामीच्या लक्षातच आलं होतं जस काय देव आलेच. मामीने मला भात बांधला ना, आता तांदूळ एकच, ह्याच्याच घरचा भात, पण कलाकार किती भात. जोडीत बांधला, मामी येतो मी. देव आलेत का? काहीच नाही. मामी मार्तंडाच्या मागच, कारण तिला देवाला भेटायचं होतं. देव वाटच बघत होते, अजून आला नाही म्हणे, भोजनाचा टाइम झाला. आता याच्याकडून घ्यायचंय ना, आम्ही जसं वाट पाहतो ना, आलो नाही गो अजून. त्याने आले तर दुसऱ्याचं बंद केलं ना, याच घ्यायचंय आज. उशीर झाला पण आला, उशीर झाला. शेतात जातो ना लोक महाराज, कोणी घरी आहे कोणी नाही, असं गाव फिरावं. देवाला बघा, गुरुला नाही, बाबाला नाही, देवाला. आणि आजकाल गुरुला आणि बाबाला फिरवणार नाही काय. हा, त्यांना गावाकडा डॉक्टरचं गुण येतो. हा म्हणजे बाबा आमच्या गावचा डॉक्टर आहे ना, बास तिथे एकदा जाऊन येऊ दे म्हणे आपल्याला. ऐका अनुभव. हा बाबा म्हणतो कायच करावं, बरं या आपण बरं का. नाही बाबा लगेच होतं म्हणे, मी घरी गेली जात नाही, आपलं काम कठोर असतं. तिकडले दवाखाने सगळे भांडले, तो दवाखाना भांडले, असा प्रकार आहे. म्हणून आम्हाला आता काल कोणतरी म्हणलं म्हणे बाबा नंबर 1 दवाखाना. आम्हालाही वाटलं पाठवावं काय, आमचा एखादा पेशंट दवाखान्यात तिथंच जातो म्हणे बाबा, मास दुसरीकडे नाही जात म्हणे आपली. आहे ना असं अनुभव? नसेल तर नंतर विचारून घ्या. तसं आला ना, देवाने पाहिली भिक्षा दृष्टपूत केली ना. मार्तंडा एकाच घरची भिक्षा आणली का? नाही ना म्हणे महाराज, थोडं गाव मागितलं म्हणे. असं आता एकाच घरचा दिसून राहिला. देव निघाला म्हणे गावात एकच.
कलाकार किती त्याच पेवातले तांदूळ सगळे घरी गेले म्हणे आणि मग सगळ्याच्या वेळ सारखाच भात शिजला. मामी हजर झाली मागून. आपले म्हणे मामी आली काय सांगते काय उघड पडत नाही आपलं खोटं बोलावं पण रेटून बोलावं. पण मामी आल्यावर चेहरा थोडासा मोरा मोरा झाला. आणि कस काय मला वाटलंच होतं म्हणजे आले म्हणून तुमच्या मागच आलं. पण फक्त शांत बसा. लगेच देवाने विचारलं मारता तुमच्या घरी आणतात का म्हणे मग स्नान केलं आराम केला आणि मी म्हटलं देवा आले तर सांगायला तयार नाही म्हणे. म्हणून मी त्यांच्या माग आले. म्हटलं देवाचं दर्शन होईल. भिक्षा तुम्ही दिली काय मग शिजून दिला म्हणे भात. म्हणलं भक्ती जण असतील सगळे मिळून खातील. बाईसाकडे बघितलं पाहिला तुमचा मारतन त्याला काही कधी गोमट करत नाही आम्ही. आणि आम्ही विधी सांगितला तर असं करतो. आयसा तुमचा मारतन असे कलाकार जीव होते. अजून काही कथा आहेत मारतांना सांगतोच पुढे. आपल्याला आधीच मूर्ती घ्यायची. रोग देव नासवणार होते. जन्मरूप चक्राचा रोगही नसला असता. करता काय देवासोबत खेळता लोक देवाला खोटं बोलतात. तसा काळ मोठा खोटा उगत. म्हणून देवाच्या सन्निधानात देवाच्या आश्रमात परमार्गात असणारे लोक सुद्धा जे द्रव्य आहे देवाचं ते द्रव्य खिशात घालतात. अरे दानाचं इथे देवाने दिलेलं आहे. कोण कोणाला 1 रुपया देतो का? जो देतो ना त्याची श्रद्धा आहे भाव आहे. नाही देवाचे जाऊ द्या काही ना काहीतरी खातील आपल्या 10 रुपयाचे घेऊन. इष्ट पैसा आहे तो इष्ट उपयोगी लावला खर्च. आणि म्हणून तो व्यवहार माहीमभट्टाकडे होता. मग माहीमभट्टाचे पिशवी हे आणतुनी न पुसता 2 आसू काढून घेतली या. जय माईसा माहीमभट्टाची पत्नी होती पण तिनं पण अनुसरण घेतलं होतं. अनुसरतात अशा जोड्या परिवार देवाजवळ अनुसरतात. नागदेव आचार्यांजवळही बरेच असे परिवार अनुसरले होते. आमच्या आश्रमातही तुम्हाला बघायला मिळतील. पूर्ण घरच आश्रमात निघून जातात. मग त्यांच्या परीने ते तुझे आचरण करतात. माहीमभट्टाच्या पिशवीमध्ये 2 आसू देमाईसन हाळूचकून काढून घेतले. माहीमभट्टाचीच पत्नी पाहिला. आपल्या इतक्या जवळचा माणूस असणारा आपल्याच मुळा उठला की तुम्हाला सुद्धा कधी कधी वाटतं काय ताण दिलाय ना दीक्षाच घेऊन टाका. त्याची जाना पाहिलं कसं बोलते आरोग्य बोलणं असलं की पाहुणे आले की हा आहेत ना म्हणून इथंच आत्ता बोलवणार. कशी सावध होते जस काय लोकांना असं दाखवते की मी म्हणजे जस काय एकदम सुसंस्कारी बहू खरंय ना. त्या दोघांनाच माहिती काय प्रकार आहे. असा प्रकार आहे मित्रांनो प्रपंचाचा. काढले 2 आसू तिला. माहीमभट्ट पाहती तर 2 आसू पिशवी नाही. माहीमभट्टाने मापले 2 आसू काय ऐकत म्हणे आपल्याला. माहीमभट्ट काय म्हणतात माझी पिशवी आणतू 2 आसू नाही.
माझ्या पिशवी मधले 2 आसू नाहीये म्हणून पिशीत पिशवी होती माहिती तुम्हाला. हा वयस्कर बायांना विचारा. आता आमच्या सारख्या बाया ज्या आहेत ना आमच्या वयाच्या काय म्हणते चालता चालता गाडीवरून तू येता इकडून इकडून हात घालतात. गाय क्रॉस गेली ती गाडी वाजते तिला पळता येईल ते पळालं पुढे. जर ही पळायला गेली हात केला तर ही पळून जाईल. आमच्या आईची पिशवी इथं असते ती निघता निघत नाही तर कारण काय घेईन काय दिसतच नाही कुठे. आणि जरी समजा घेतली आपण गाडी घ्यायला 50 पैसे घ्यायचे आपल्याला पिशीत पिशी 50 पैसे लवकर सापडत नाहीत ते 50 ची कधी सापडत. अनुभव असेल तुम्हाला कळाय ना. मग शेवटी आईला जेवावं लागतं. दमधर जरा तुला नाही सापडायचे मागच्या खिशात आतल्या खिशातून हात घालावा लागतो. पोरांमुळे मी आतल्या खिशात ठेवले आणि येऊन जाऊन पोरं चिल्लर बघतात. आहे ना आई देना गाडी आधी. शेवटी आजीला यावं लागलं त्यातले काढून द्यावं लागले. सापडले नाही पिशवीच पळवलं काय करता करायचं नाही. असं काही कलाकार आहेत ना वरचढ कोण वरचढ नाही. एक सगळीकडे सगळीकडे कॅमेरे लावले सगळे लावले पण वरचढ लोक निघाले ना. वायालाच का किती तू लावतो कॅमेरे चढ तिकडं वरचढ त्याच्यापेक्षा हुशार निघाले ना. असा प्रकार आहे मित्रांनो. 2 आसू नाहीयेत म्हणे माईम भट्ट म्हटलंय. मग कोणी काढले मार्गाला जमा केलं सांगा. कोणी काढले असतील ना तिथं आणून ठेवा देवाजवळ. आम्ही सगळे जातो कोणाचं नाव घेऊ घेणार नाही आम्ही. पण चोरी करणं चांगलं नाही मार्गात. इथं आणून ठेवा विड्यावर. एखादा सुसंस्कारी असला की देवा माफ कर चुकलं माझं. एखादा खरट असला की मला मिळाला अन्यथा ज्ञान भावले पूर्ण मार्गावर भावले म्हणजे कोण आहे मार्गातल्यानेच घेतले म्हणणारच ना. अन्यथा येणारच ना. मार्गाशिवाय थोडंच कोणी बाहेरचं आलंय सांगा म्हणे कोणी घेतलंय. आणि अन्यथा ज्ञान मात्र महादाईसावर जास्त भावलं म्हणजे हिनच घेतले असते. हेच तिकडे झाडझूड करते. ज्याला उंबरा रिगावा नाही ते थोडंच घेणार आहे. मग भट्टवास काय म्हणतात काही पा कोणी काढलेत का देऊन द्या विड्यावर ठेवून द्या देवाजवळ आणून ठेवा. काय म्हटलं ज्यांना उंबरा रिगावा नाही ते काढतील काय बाहेरचे लोक. कोणी वडिलाची म्हणजे आपल्या वडील माणसानेच कोणीतरी काढल्यात. ते साधारण भिक्षुक तपस्विनी काढणार नाहीत. ते बिचारी इकडे येतच नाहीत. मग कोण आहे वडील महादाईचा. महादाईचाकडे बघून म्हणतात आपल्याच कोणी वडिलांनी काढले असते कटाक्ष नजर असते. नुसतं आपण डोळे वाचून पाहिलं ना कळून जात आपल्यावर दिसतंय खरंय ना. पण बोललो नाही तोपर्यंत काही म्हणतायत तुमच्याकडे पाहिलं म्हणून काय मी तुम्हाला थोडंच म्हणून राहिलो म्हणता की नाही माणूस. पण महादाईचा हुशार होती ती काय अशी तशी होती काय. मग
पैसे हे तू घेतला. महादायसाला समजलं आपल्यावर दिसतंय, आपल्यावर घेतलेली आहे. बर ठीक आहे. काही पा कोणी काढून घेतली या. सांगा लवकर, कोणी काढले? देमाई सावंतोनी आणले, कोणीची नाही काढली या. महादायसा म्हणते देमाईसा शिवाय कोणी काढलेलं नाही, पण म्हणली नाही मनात चालू. देमाईसाच काम आहे म्हणे. तिला लय सवय 2 रुपये इकडून ठेवायचे, तिकडे इकडे उचलायचे, आपल्या पिशवीत आणून ठेवायचे. सवय असते जीवाला, कारण चोरून जाणार कुठे मार्ग सोडून मी. दुसरा आश्रम थोडं बांधलं होतं 2 असून, खरं आहे का? पण मग सवय असू द्या ना आपल्याला, कधी काळी लागेल ना. अरे मागितलं तुला जेवढे म्हणले तेवढे भेटेल ना, विश्वास जिंक ना. मग मागायची होती ते देमाईचा डोळी तेल. महागाईसानं विचार केला, आपल्याला आपल्यावरचा आळ काढायचा, पण दिमागा डोक्यात घालून नाही काढायचा. त्याला म्हणतात दिमाग. आता झाली सभा विस्कळीत झाली, सांगून दिलं इथं आणून ठेवा. मग 2-4 दिवस शांतता, पण मग ताना असतेच बघ घरी. खरे ना. महादायसानं लगेच देमाईसाकडे गेली. म्हणे बाई, म्हणे काय लय दिवस झाले म्हणे तू नाव नाही केलं. हो म्हणे बाई, तिच्या लक्षातच नाही, आणि तिची बुद्धीच नाही तेवढी, आणि तेवढी बुद्धी असते तिनं ती घेतली असते का? बाई म्हणे मी तुला नाव घालून देत नाही. असं वाटलं बरं झालं आपल्याला नाव घालून राहिलं. नाव घातलं की बरं वाटतं. आता बंद झालं ते मी सांगितलं तुम्हाला. नाही शेजारनी पाजारनी पाणी टाकायला यायचं, पाणी घासायला यायचं. आता याचा घरी गेलं की पाणी द्यायला इकडं बाथरूम. आठवत नाही कला आहे तुम्हाला सांगतो जीवात. पण पूर्वीची कला, पूर्वीचा आदर खूप चांगला होता. पाहुणे घरी आले तर ते नाव घालून चोळी गिळी गोटी भरून वाट लावायची, ती गाडी भरला सार करायचं. मग म्हणे ठीक आहे म्हणे घाल नाव. मी आली जवळ, तिला गोड बोलली, तेल टाकलं डोक्यात. चिकसारसा आपण टाकतो ना शिकाकाई वगैरे. मग तेल टाकलं आणि आपलं डोकं चोळायला. बाई म्हणे लयच गुतडा झालाय. हो ना, तेलाने मोकळा करते म्हणे. फटकीची बात मला अनुभव आहे, काही प्रश्न नाही. मग आणि काय म्हंटल माहितीये का? हळूच करू देमाये नाव घालते मी तुला. म्हणून त्याची डोळी माखली डोळी चोळायला लागली. मग त्या करावी अंगीची डोळी काढवली. मग चोळी वगैरे मग तिला ते आंघोळीची तयारीच केली. अंगठीले पाठ बी घासून, पाय बी घासून. दगड असायचा पूर्वी चिपळण, नानी होते पूर्वी, बाथरूम नव्हतं कुडाच. आठवते? आता फक्त सीताच्या नानीलाच नानी म्हणतात, बाकी कोणाच्या डोक्यात नानी नाहीये. आहे का? जे जुने त्यांनाही कळणार काय म्हणावं. नानी म्हणलं ती मध्ये काय म्हणली नानी? नकोच म्हणणं आपलं हसता म्हणजे आपल्याला सगळं मागचं काढलं की नवीन गोडींना काही जमत नाही. त्यांना माहितच नाही ना काय भानगडे, इतिहास कधी वाचत नाही. आहे ना असंच आहे. मग उमायसाला सांगितलं बाई देमायसाला स्नान घालायचे, 2-3 भांडे चांगले ठेव, गरम कर आणि तू पाण्यावर राह. मी आता तेल टाकलंय डोईवर. मग आता तेल टाकलंय, बसवलंय पाटावर दगडावर.
तिला पाणी तापवणं चालू आहे. ती म्हणते तापलं का? मग तापवलं म्हणे 2 भांडे, तिसरं ठेवलं. सगळा मळ निघाला पाहिजे अंगावर. पाण्यावर ठेवली, एक जण पाण्यावरच असत आणि एक इसान गाडायला. 2-4 जणी असते, एक असते. बघ तेल टाकलं, सगळं घासून काढलं, अंग वगैरे, पाठ, चांगलं स्नान घातलं. मग आपण चोळी आता तिकडं स्नान घातलं आणि कपडे आणायला गेले. तोपर्यंत इकडच आहे ना, कपडे तिथं काढून ठेवले ना, तिथं पिशवी पण आहे तिची. आंघोळ करताना पिशवी कुठे म्हणून लेकरं पण बघत असतात. जे आंघोळला गेली का गेली म्हणून तू लक्ष ठेव म्हणून तिच्यावर. दोघं असतात ना घरी, लक्ष ठेव इथं असं बघ म्हणून लुगड्या ठेवल्या सापला इथंच आहे. नाही आज यावं ते लुगडा आण बरं माझं. सापड हा आलेच. हे घ्या आता बाई आईला मिळणं कमी काम दाखवलं. कपडे घरी चालतं इकडे कथा तुम्हाला ऐकायला नखरे करू नका. चोरीचा मामा है ना, चोरीचा मामला मामा थांबला असा प्रकार होऊन जातो. मग माझे सगळे कपडे आणायच्या निमित्ताने जाता जाता पिशवी पाहिली. पिशवीतून त्या 2 आसू काढल्या म्हणे. ह्याच तरी का कशा सापडल्या? वाखारीमध्ये. ठेवून गेल्या, घेतल्या नाही. तिच्या पिशवीत आहेत मध्ये चोर पक्का पकडला. पण चोरला सुद्धा वाटलं पाहिजे, म्हणजे वाटलं नाही पाहिजे की आपल्याला पकडलं. शांत लगेच आली कपडे गिकडे घेऊन घ्या. तिला कडेच तिला वाटलं बस आपण आता एकदम हे झालेलं आहे. आपली पोच बी वाढली. महादाईचा ना आपल्याला आंघोळ घातला. तर महादाईचा वडील आहे ना, मोठी आहे ना, तिला मान वाटला. पण आता हिनं जर हिला आंघोळ घातली म्हणल्यावर मान हिचा कमी थोडं झाला, वाढलाच ना. पण ती हिला मानहानी करू शकत होती. ते 2 आसू सापडलेत ना, सर्वांच्या समोर टाकून सांगू शकत होती की बा देमाईसा अशी आहे. पण तिनं तिची सुद्धा मानहानी होऊ दिली नाही. एकदा समजावून सांगू सुधारली तर सुधारली. मानहानी झाल्यावर चेहऱ्यावर चेहरा पडला की माणूस मान खाली करतो. मित्रांनो, माणसाला वर बघून बोलायला तोंड राहत नाही, कारण आपण गवसलो म्हणून. आणि मग तो आपला पहिला डेगा मारत असतो. म्हणतात तसं करा, आपलं काही नाही मत सत्यात. आता सत्याकडे मग ते 4-5 जण म्हणतात काय बोलून सांगा दाबला आहे ना. मग आणि चोळी घेऊन माईम भट्टा पाशी आली. ते घेऊन माईम भट्टाकडे पिशवी चोळी ह्याच्यात का म्हणे असू. माईम भट्टाला दाखवायला आली ना महादाईचा घेऊन. तोपर्यंत ती आपलं केस मोकळे करून राहिली, वाळू राहिली, कपडे घेऊन येऊच राहिले म्हणे मी. तोपर्यंत तितक्यातच गेली माईम भट्टाकडे. म्हणे बघा 2 आसू तुमच्या हरवल्या ना, देमाईसाने तुमच्या पत्नीनं तिच्या पिशवीत ठेवल्या. बघा याच्यात का? म्हणे हो याच्यात आहे. मग आणि म्हणे काय म्हटलं? घ्या तुमची आसू. हे बघा तुमच्या आसू तुमची ब्राह्मणी, तुमच्या ब्राह्मणीने घेतल्यात. तिच्या पिशवीत आहेत बघा. म्हणून चोळी माईम भट्टा पुढे टाकले बघा. माईम भट्ट पाहती तो वाखोरा 2 आसू निघाली. त्या म्हणून त्या वाखारीमध्ये माईम भट्टाला वाटलं मी तर महादाईसावर आक्षेप घेतला.
आणि आपल्याच ब्राह्मणीकडे निघाले, अशी धरून दिली. त्या मागोती आतायचे याची वाकोरा घातली. माईम भट्टाने तशाच पण ठेवून दिल्या. मग माईम भट्टी अनुताप केला. माईम भट्टाने अनुताप केला, चुकलं माझं, मी तुमच्या वागण्याचा झालो, मार्गाव वागण्याचा झालो, आणि शेवटी माझ्या ब्राह्मणीनं माझाच घात केला. तिनं चोरलो आणि दुसरं आक्षेप घेतला. पाहिलं ना, जवळचा माणूस माणसाला धोका देतो मित्रांनो. म्हणून कोणावर विश्वास टाकायचा आणि कोणावर नाही टाकायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. मी पापी आहे म्हणून माईम भट्ट महाराजांची आड पडिले. माईम भट्ट महादैसाच्या पुढे आड पडले, माफ करा मला. मी तुमच्यावर कटाक्ष बुद्धीने आक्षेप घेतला. मला असं वाटलं वडील तुम्ही जिकडे इजाय करतात तुम्हीच घेतले असते, तुमच्या वाळ घेतला, माफ करा मला. पण तुम्ही कुशळताना हे सगळं केलं, मला आणून दाखवलं. अजून देमाईसाला माहिती नाही बरं का, तिनं चोरलेत का नाही, ती धरली का नाही, काही माहित नाही. ते तिकडेच अजून आम्ही तिकडे उमायसा म्हणते सांग टाकू का, तोपर्यंत तिथं दाबून धरायचं ना. मग भट्टा ते म्हणितले. मग महादायचा माईम भट्टाला काय म्हणते, या दोन्ही असू त्याची त्यांची द्यावी. जाऊ द्या बरे, आपल्याला माहित झालं आता काय आहे, जाऊ द्या तिला देऊन टाका म्हणे या दोन असू. आणि त्यात त्यांचे काय न म्हणावे, तिला काही म्हणू नका, नाही तर ती दैनावून जाईल, बारीक तोंड होईल तिचं. ऐसे महाराजांचे माईम भट्टा ते महादायचा माईम भट्टाला समजावून सांगते, जाऊ द्या, अज्ञानाला काय 2 रुपये खूप मोठे वाटतात, जाऊ द्या म्हणे, काही म्हणू नका तिला. नाहीतर मग पुन्हा मार्गातली मार्गात बारीक चेहरा करून राहीन किंवा मग जाई नाही निघून, काय सांगता, राहू द्या. कारण एकदा जर आपल्या मार्गात जर हे झालं आणि मार्गामध्ये त्या ठिकाणी आपली मानहानी झाली तर माणसाला राहावं नाही वाटत. काय राहणार, काय बोलणार, काय तोंड दाखवणार. मार्गाच्या समोर हे सगळं जर आपल्याला झालं तर, अपमान झाला तर, मादायचा म्हणती नका, तिच्या पिशवीतच ठेवून द्या तसं तसं, काही म्हणू नका तिला. मग ते माईम भट्टी मानिले. माईम भट्ट म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणता तसंच, तसंच केलं. मग महादायचा काय म्हणते, जा सगळ्या मार्गाला गुरुकुळाला दंडवत घाला की मी तुमच्यावर मार्गावर आक्षेप घेतला. मार्गावर आक्षेप घेणं चांगला नाही. कोणी घेतले, तुम्हीच घेतले, सगळे आले त्याच्यात, सगळ्यावर आक्षेप घेतला तुम्ही, घेतले तुमच्या ब्राह्मणीला. शेवटी आपलेच दात आणि आपलेच होत, आपल्याच दाताखाली आपली जीभ रगडते माहितीये, अवघड मित्रांना. म्हणून आपल्याला काय दात काढून टाकता येतात का, जाऊ द्या, आपल्या जिभेला मागं ओढून घेत जाऊ. दातावर पडला की आपण आपल्या मनाला समजावत असतो. सगळ्यांना माफी मागितली मार्गामध्ये, माफ करा. तुम्ही गुरुकुळावर अन्यथा भावलेला माफी मागा गुरुकुळाला. हो, महादायसाचं ऐकू राहिले माहीम भट्ट. आधी माहीम भट्ट आणि महादायसावरच आक्षेप घेतला. मित्रांनो, इतका अभ्यास असल्यानंतर, इतक्या देवाच्या जवळ असल्यानंतर सुद्धा माणसाला अन्यथा येतं तर तुला मी काय गोष्ट आहे हे ना. पण लक्षात आणून दिलं महादायसाने. महादायसाचं माहीम भट्ट ऐकत आहे, माफी मागत आहेत सगळ्यांची, चुकलं माझं. म्हणून माणसाने ऐकलं पाहिजे, नम्र झालं पाहिजे.
आणि जर तुम्ही ऐकणारच नाही, बसणारच नाही, अभिमानच, हा बघून घेईन ते काहीच नाही. मग मनोनी तेन माती अंग माखोनी म्हणितले मनोनी शेण मातिया, आणि म्हणून शेण माती माखलं, शेण आणि माती आणि राख घेतली, अंगाला लावली, मार्गाच्या समोर आली. मार्गावर अन्यथा बुद्धी भावलं मला माफ करा. भट्ट वास्तविक चोर सापडलेला आहे, त्याला धरून आणू शकतात, प्रभात करू शकतात सर्वांच्या समोर, तरी सुद्धा नाही जाऊ देतात, अपमान होईल त्याचा. ज्ञानी लोक किती सांभाळतात माहिती, पण तरी सुद्धा काही लोकांना कळत नाही काय करावं. एकदा आपल्या लक्षात आल्यानंतर दुसऱ्यांदा सावध राहावं, हात नाही घालावं, पण सवय माणसाची राहत नाही. खूप अवघड. ध्यानात घ्या मित्रांनो, ऐकल्यावर तरी सावध होत जा, सत्य. शेण माती लावून आले मार्गासमोर, आणि मार्गासमोर दंडवत व्हायला लागले. मी पापिया चांडाळ, तुमच्यावर फुटलो, तुमचा आक्षेप घेतला, मी मार्गावर गुरुकुळावर आक्षेप घेतला, माफ करा मला. म्या गुरुकुळावर अन्यथा ज्ञान कल्पिले, अन्यथा ज्ञान कल्पिले नाही गुरुकुळावर, तरी त्या माझे अपराधा क्षमा करावी, मला क्षमा करा. कोथळवासावरही असं अन्यथा त्यांनी घेतलं. कोथळवास तीळ जळत होती, ते अन्यथा खूप मोठं होतं. देवाकडे माफी मागायला आले. देव म्हणजे कोथळवासांना दंडवत घाल, त्यांना प्रसन्न कर. त्याच्या जवळ तुम्ही हे केलंय ना, त्याच्या जवळ तुम्हाला प्रायश्चित करावं लागतं. त्या अगोदर तुम्ही थकल्या जाणार नाही मित्र. किती इकडे तुम्ही डोकं आदळलं तर काही होणार नाही. त्या व्यक्तीला तुम्ही दुखवलं ना, त्या व्यक्तीला तुम्हाला प्रसन्न करणंच. मग त्याचं गुडघं पण धरावं लागतं. प्रसन्न होस तर त्याचं सगळं करावं लागतं. आणि मग तो व्यक्ती, तो पात्र जर म्हटला ना, ठीक आहे बाळा, तुला माफ केलं मी आता, तेव्हा पुढं आपल्याला क्षमा होत असते. नाही तर बाबा म्हणतात प्रसंग हो, ती तिकडं हे इकडं बघून घेईन तुला. घातले दंडवत बाबा म्हणतो, तेच प्रसव नाही मोडला. त्यासाठी खूप रडावं लागतं, प्रायश्चित करावं लागतं, धुवून काढावं लागतं. जसा शेतातला बत, हराळीचा बत सगळ्या काश्या काढावं लागतात, तेव्हा उगत नाही. नाही तर वर वरून आऊट आणल्यावरती पुन्हा उगत, त्याच्यात कापूस लावला ना, उगत नाही. समजत ना? समस्त गुरुकुळासमोर साष्टांग दंडवत घातले. बराच वेळ झाला. मग भट्टवासी महाराज म्हणितले, मग भट्टवास महाराज बोलतात, म्हणतात उठा उठा. म्हणून उठविले, उठविलं, उठवा, महान भट्टाला उठवा. मग महान भट्टी योगा द्रव्य परिग्रह होता तो आणून पण शेवटी महान भट्टाने व्यापार सोडून दिला. नको आपल्या वार येऊन जाईल पुन्हा. नागदेवाचार्य, हे तुमचं तुम्ही सांभाळ, नको मला. व्यापार सोडून दिला. आणि दंडवते घातले, दंडवत घातले येऊन नागदेवाचार्यांकडे. आणि भट्टवासा प्रति म्हणितले, आणि म्हटलं आजी म्या
सर्व संग परित्याग केला. सर्व संग परित्याग केला. मार्गात आलो, मार्गातही माझ्याजवळ हे सगळं मार्गाचं द्रव्य वगैरे मला सांभाळायला भेटलं. हे पण नको मला. तुमचं तुम्ही सांभाळा, मार्गाचं तुम्ही सांभाळा. देवाने तुम्हाला आचार्य केलेलं, तुम्ही कोणालाही व्यापार देऊन द्या, नको मला. कारण मीच अन्यथा दुसऱ्या होऊ राहिलो. तेतोने माईम भट्ट आपुले यापासे द्रव्य संग्रह न करीत. त्या दिवसापासून मार्गाचा द्रव्य संग्रह माईम भट्टांनी नाही केलाय. पण देमाईसाला कोणी काही नाही म्हटलं. शेवटी देमाईसाचे जवळचे पती असणारे तिला वाईटच वाटलं असं ना. त्याने सगळं आपल्या पतीच्या हातात होत, आता काही दिसत नाही. तूच तर मागं ओढलंस, तुला नाही कळालं. तो उलटा सपोर्ट करायला पाहिजे होता, लक्ष द्यायला पाहिजे होत, है ना. उलट करता लोक, घरातले लोक आपल्या ताटात खातात, त्या ताटात छेद करता माहिती. म्हणून तुम्हाला याचा अनुभव येतो. मग अशा प्रकारे स्मृती या ठिकाणी संपली. आणि मग पुढे चालून माहीत होता आपल्याला स्मरण चिंतन करण्यासाठी, आपण विजन दीक्षा भोजन करण्यासाठी. पुढे मग त्यांना एका गावाला चोर म्हणून पकडले जाते. लक्ष्मण बरोबर माईंवर सोबत असतात. त्यांचं मोह नसतं. मी गुरुकुळाला बोललो, महादेशाला बोललो, तुम्ही बोलता आता मी मोह करता. कारण बोलल्यानंतर चांगल्या पात्राचे मन दुखून जातं. मौन भरलं ना आपणाला निघून गेलं, पण आपणाला सोड म्हणून धरलं लोकांनी. बांधलं वेशीला. कोणी आलं की म्हणायचं अरे हे अमके आणि हे असे चोरी करतात. तर ते चोर नव्हते, शेतात झोपले होते, पण चोर म्हणून भरले होते. कोणी काही म्हणायचं, कोणी काही म्हणायचं, कोणी हाणायचं, पण मौन नाही सोडलं. शेवटी गावातले लोक एकत्रित झाले आणि सांगितलं सुळावा द्या यांना. आणि भट्टाने आपल्या सांगत्याकडे बघितलं. सुळावा देऊ, आपलं मन तोडायचं की नाही, काय करायचं. सुळावर देण्याची तयारी झाली. चला एक शब्द बोलले, संस्कृत उच्चार केला. लोकांना कळालं अरे हे ब्राह्मण दिसताय, पंडित दिसताय. आणि ब्राह्मणाला खूप लोक मानत होते. त्याला देवबाप्पा म्हणतात आहे ना. आणि आपण ब्राह्मण हत्या करायची. कोणा एकाला सरांनी का माहीत बघतो, मग तर पायाखालची माती सरकलेली. अरे आपण एवढी चुकी केली. यांना मारलं, ज्यांनी पुरुषार्थ पोटली तोडली, राजाला शिकवलं, राजद्वारामध्ये असणारे विद्वान हरवले, त्यांना बांधलं, त्यांना आपण सोळावा देतो. सोडून लगेच पुढे चुकला. सत्य प्रगट झालं की सत्याचा विजय होतो. कधी ध्यानात घ्या मित्रात. सत्यम शिवम सुंदर. सत्याच्या वाटेवर साथे असतात, परंतु सत्य सत्य असतं. चालताना त्रास होतो, पण ते सत्य असतं. लगाना हो तो बाग लगाओ,
आग लगाना मत सीखो, आग लगाना मत सीखो, बिछाना हो तो फूल बिछाओ, काटे बिछाना मत सिखाओ। कोणाच्या रस्त्यावर काटे ना काढतो मित्र. काही लोक एवढं चांगले आहेत की वाटामध्ये काटा असतात त्या बाजूला टाकतात आणि काही लोक मुद्दामून काटे टाकतात. बताना हो तो राह बताओ, बस भटकना मत सिखाओ, मत सिखाओ. अशा प्रकारे आपल्याला स्मृतीतून गुण घ्यायचं मित्र. आपल्याला नाही करणं होत ना तो कोणाच्या पुढे काटे तरी आणून टाकू नका, त्याला काढण्याचा तरी प्रयत्न करू नका. अशा प्रकारे ही स्मृती या ठिकाणी संपली. आजपर्यंत असं केलं असेल तर देवाला माफी मागा. पतित पावन दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियाने दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. जावाचे जना दुखविले, जीवाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. ज्यांचं उदक आहे त्यांनी यायचं आहे, त्यांना अक्षरांना समर्पण करायचं आहे.